नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया मुंबईसाठी काय रणनीती आखली गेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अखेर मुंबई मनपासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष आणि ठाकरे बंधू एकत्र। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला केवळ 10 ते 12 जागाच देण्यात येणार, सूत्रांची माहिती। इतके वर्ष लढाई लढलो, मुंबई कुणी हिसकावू शकलं नाही, रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघाले, उद्धव ठाकरेंची टीका। मुंबई तोड देणार नाही, 25 वर्षापासून हेच वाक्य। मंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर मुंबईसाठी रस्त्यावर उतरू हीच शिंदेची भूमिका। महायुतीचाच महापौर मुंबईत होईल असंही केलं स्पष्ट। मुंबई हिसकून देणार नाही, मुंबई तोडू देणार नाही, गद्दारांना गाडून टाकू, हे काय तुम्हाला नवीन आहे का? हे गेले 25 वर्ष हीच वाक्य आहे। वाईट विचार मुंबईबद्दल येईल त्याला कडाडून विरोध करू आणि आम्ही देखील रस्त्यावर उतरू, ही आमची एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे। ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागात पेच कायम। मातोश्रीवर कालच्या बैठकीत मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। आज पुन्हा बैठक। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक जागेवर मनसे ठाकरेंच्या सेनेत तिढा असणार। दोन्ही पक्षांचा मतदार एकच असल्यानं वर्चस्वासाठी लढाई सुरू। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। प्रत्येक जागेवर मुंबईच्या महानगरपालिकेच्या जागेवर उभाटा आणि मनसेमध्ये तिढा हा असणार आहे। मग ह्या जागेमध्ये कुणाचं वर्चस्व याच्यासाठी ह्या दोघा भावामध्ये आता लढाई सुरू झालेली आहे। आमच्या जागा वाटपात कोणताही तिढा नाही, आमच्यातील विषय सोडवायला आम्ही समर्थ आहोत, संजय राऊतांचं वक्तव्य। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांना आज एबी फॉर्म देण्यात आले, संजय राऊतांची माहिती। आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही, सगळं सुरळीत आहे। रंगशारदा येथे उद्या सकाळी 9:30 वाजता मनसेचा मेळावा होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर हा पहिला मेळावा। मुंबईत वंचित काँग्रेस आघाडी वंचित 62 जागांवर लढणार। पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। काँग्रेसला ज्या जागा हव्यात त्या जागा देण्यासाठी आमचं एकमत होतं। राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही, संजय राऊतांची काँग्रेसवर टीका। तर कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय। राऊतांच्या वक्तव्यावर सपकाळांची प्रतिक्रिया। काँग्रेसला ज्या जागा हव्यात, जे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं। स्वतः राज ठाकरे यांची सुद्धा तीच भूमिका होती, सगळ्यांनी एकत्र राहावं। पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही। आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे। तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतही घडामोडींना आता वेग आलेला आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब। 207 जागांचा तिढा सुटला, तर उर्वरित 20 जागांवर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या नावानं पत्र व्हायरल। गिरगावमधील भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा पत्रात उल्लेख। भाजपची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर नसताना लोढांच्या पत्राने चर्चा। ठाण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला। 131 पैकी शिंदेच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा। सूत्रांची माहिती। उर्वरित 4 जागांसाठी लवकरात लवकर तोडगा निघणार। अकोला, चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेतील युती संदर्भात बावनकुळेंच्या उपस्थितीत नागपुरात बैठक। भाजपचा सर्व उमेदवार आज अंतिम होतील, तर चंद्रपूरमध्ये काही समस्या नाही अशी ही माहिती। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या बद्दल चर्चा करण्याकरता बैठक झाली। महायुती होईल, सर्वच उमेदवार आज अंतिम होतील। नाशिकमध्ये भाजप विरोधात महायुतीतील 2 पक्ष एकत्र येण्याची शक्यता। महायुतीत मोठा भाऊ भाजपकडून खूप अपेक्षा, तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत लपून छपून चर्चा झालेली नाही असंही अजय बोरसेंकडून स्पष्ट। महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आमचा मोठा भाऊ आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टी हे आम्ही छोटे भाऊ आहोत। त्यामुळे आम्हाला अजूनही अपेक्षा आहे की मोठ्या भावानं आम्हाला बरोबर घेऊन काम करावं आणि कुठेतरी त्याला दिरंगाई होते। खासदारकी असेल, आमदारकी असेल, आणि मी तिन्ही पक्षांनी एकत्र लढली आहे। त्यामुळे मला असं वाटतं यात काही गैर नाही। आजही अपेक्षा आहे आमचे जे मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टी, त्यांनी उजव्या हाताला आम्हाला, डाव्या हाताला राष्ट्रवादीला घेऊन काम केलं पाहिजे। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी 100 जागा लढण्याच्या विचारात।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाचा आशिष माने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत वॉर्ड क्रमांक 174 मधून निवडणूक लढवणार, तर भाजपचा माजी महामंत्री नेहा राठोड यांनाही राष्ट्रवादीकडून तिकीट. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची नाराजी दूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी नंदनवन निवासस्थानी चर्चा. माझा राजीनामा शिंदेंनी स्वीकारला नव्हता. चर्चेनंतर मीनाक्षी शिंदे यांची प्रतिक्रिया. निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांच्या हकलपट्टीनंतर नाराजीतून दिला होता पक्षातील पदाचा राजीनामा. ज्या गोष्टीसाठी मी राजीनामा दिला होता त्यासाठी मी इथे आली होती आणि साहेबांशी सविस्तर चर्चा झाली आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. माझा राजीनामा त्यांनी स्वीकारलाच नाही पहिली गोष्ट, आणि त्यांनी मला माझं जे काम आहे ते असंच चालू ठेवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि शाखा प्रमुखाचा जो निर्णय आहे तो येत्या 2 दिवसात तुम्हाला कळेल. का मुंबईचं उपमहापौरपद रिपाईला मिळावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली. बीएमसीत 25 जागा मिळतील असा विश्वास रिपाई आठवले गटानं व्यक्त केलाय. तर आरपीआयकडे लक्ष द्या, नाहीतर गरज पडल्यास शहांशी बोलू असं आठवलेंनी म्हटलंय. और जो जगह हमने 26 मांगी है उसमें से 15-16 जगह तो हमको मिलनी चाहिए, लेकिन रिपब्लिकन पार्टी की मांग ये है कि भाई रिपब्लिकन पार्टी को एक बार तो डेप्यूटी मेयर पद तुम्हें मिलना चाहिए.